नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वप्नाली मनापासून स्वागत करते। आज आपण चवीला खूपच छान लागणारी गोड रेसिपी करूयात। रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती जाड बुडाची कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे। तूप हलकं गरम झालं की गॅस लहान करायचा आणि मोजून 2 वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं। पीठ भाजत असताना गॅस अगदी लहान ठेवायचा आहे आणि एकसारखं हलवत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय। सुरुवातीला हे पीठ हलवत असताना अगदी जडसर लागतं। जसजसं हे पीठ भाजलं जातं तसतसं अगदी हलकं लागायला सुरुवात होते आणि अगदी मोकळं सुटसुटीत हे पीठ होतं आणि यातून छान असा सुगंध यायला सुरुवात होते। यावेळेस समजायचं पीठ आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे आणि याचा रंगही हलक्या प्रमाणात बदलला गेलेला आहे। लगेच गॅस बंद करायचा आणि हे पीठ आहे ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचंय। आता हे पीठ आपण पसरवून घेऊयात, म्हणजे लवकर थंड होऊन जाईल। तोपर्यंत गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेवायची। आता यामध्ये मोजून 1 वाटी आणि अजून अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी साखर घालून घ्यायची आहे। यामध्ये 2 वाटी पाणी घालून घेऊयात। गॅस मोठा करूयात, म्हणजे याला पटकन उकळी यायला सुरुवात होईल। आता यामध्ये 2 ते 3 हिरवी वेलची घेतले, ओबडधोबड चेचून घ्यायची आणि सालीसहित या पाकामध्ये घालून घ्यायची। थोड्या केसरच्या काड्या घालून घ्यायच्या आणि गॅस एकसारखा मोठा ठेवून हा पाक आपल्याला थोडा वेळ असाच उकळवून घ्यायचा आहे। हळूहळू हा पाक उकळवायला सुरुवात झालेली आहे, उकळायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला याचा एकतारी पाक न करता फक्त चिकटसर पाक बनवून घ्यायचा आहे। लगेच गॅस बंद करायचा आणि कढई बाजूला ठेवून द्यायची। जे पीठ आपण ताटामध्ये काढून घेतलेलं होतं ते पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे। एकसारखं चोळून याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचंय। 1 चिमट खायचा सोडा घातला तरीही चालेल आणि अर्धी वाटी ताजी दुधावरची साय घालून घ्यायची आहे। आता हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। आता हे मळण्यासाठी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। जसं जसं दूध लागेल तसं यामध्ये दूध घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। अंदाजे पाऊण वाटी ते 1 वाटी दूध मला लागलेलं आहे। गोळा मळून झाला की 5 मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेवूयात। आता यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। गॅस लहान करायचंय, तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाहीये। तेल गरम होते तोपर्यंत आपण मळलेल्या गोळ्याचे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घेऊयात। मी एवढ्या आकाराचा गोळा बनवलेला आहे, पाहू शकता। हलक्या हाताने आपल्याला एकसारखं हलवत हे गोळे बनवून घ्यायचे। आज आपण गुलाबजाम बनवतोय गव्हाच्या पिठाचे। सगळे गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत। लांबट आकारामध्ये किंवा गोल आकारामध्ये जसे तुम्हाला आवडतील तसे बनवून घ्या। आता तेलही आपलं हलकं गरम झालेलं आहे। आपण तयार केलेले गोळे तेलामध्ये तळण्यासाठी घालून घेऊयात। जेवढे बसतील तेवढे एका वेळेस यामध्ये घालून घ्यायचे। अजिबात एकमेकाला चिकटले जात नाहीत। सुरुवातीला आपण कढई अशा पद्धतीने हलवून घ्यायची, नाहीतर काटा चमचा घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोल गोल या गुलाबजामचा पूर्णपणे रंग बदलत नाही तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे याला एकसारखा रंग येतो आणि एका रंगावरती छान असे भाजले जातात। तुम्ही पाहू शकता। छान असा रंग आला की आपण तेलातून हे वेगळं करून घेऊयात आणि बनवलेला जो पाक आहे त्यामध्ये गरम असतानाच घालून घेऊयात, म्हणजे पटकन यामध्ये पाक मुरला जाईल आणि साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये हे गुलाबजाम खाण्यासाठी तयार होतील। अर्धा ते पाऊण तासानंतर पाकामध्ये हे गुलाबजाम छान असे मुरले गेलेले आहेत। आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि खाण्यासाठी सर्व करूयात। आहे ना खूप हेल्दी रेसिपी। अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक करा। व्हिडिओ पाहिला त्यासाठी